नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल 2026 या महिन्याचे हप्ते KYC प्रक्रिया पूर्ण करूनही काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. मात्र शासन स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय हिंगोली यांनी दिली आहे. दरम्यान मागील 6 महिन्यापासून लाभ प्राप्त न झालेल्या लाडक्या बहिणींनी सोशल मीडियावरील अथवा इतर अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन देखील हिंगोली प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. परभणी शहरातील कोतवाली पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या पाठलाग प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायद्याअंतर्गत 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पीडित अल्पवयीन मुलगी ही घरी जात असताना आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करून त्रास दिला. तसेच मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून अश्लील वर्तन केल्याची तक्रार तिनं कोतवाली पोलीस स्थानकात नोंद केली होती. या प्रकरणी सोनू सिंग, पूनम सिंग टाक राहणार परभणी याच्या विरोधात कोतवाली पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गुलाब बाचीवाड यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश 2 NP त्रिभुवन यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट श्रीमती अभिलाषा पाचपोर यांनी काम पाहिलं. न्यायालयानं सदर पुरावे आणि साक्षीदारांचा जबाब ग्राह्य धरून आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम 354 ड प्रमाणे आणि 12 पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस 1 वर्ष सक्तमजुरी आणि 2000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात न्यायालयीन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बाजार क्षेत्रामध्ये फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यामध्ये घातक रसायनांचा वापर, कृत्रिम रंग आणि भेसळ रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार आणि थेट पणन परवानाधारकांनी कडक उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. परवानाधारक व्यापाऱ्यांनी नियमित तपासणी करून दोषींवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्याबाबत पणन संचालक शरद जरे यांनी कळवलं आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 अंतर्गत बाजार क्षेत्रातील शेतमाल खरेदी विक्रीचे नियमन करण्यात येते. शेतकऱ्यांचा माल योग्य दरात विकला जावा, ग्राहकांची फसवणूक टाळावी जावी, तसेच दर्जेदार उत्पन्नांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नियंत्रित बाजार क्षेत्राची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या सूचनेनुसार फळे कृत्रिमरित्या पिकवणे, गोडी वाढविण्यासाठी रसायनांचा वापर करणे, फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य कृत्रिम रंगाने रंगवणे, तसेच आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणे या प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांकडून नियमित देखरेख ठेवून आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.